नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यावर्षी इयत्ता 12वीची MST CET परीक्षा आहे, तर याचं शेड्यूल कधी येणार याच्याच प्रतीक्षेत सर्व विद्यार्थी आहेत। तर साधारणतः MST CETचं जे शेड्यूल आहे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत येईल आणि डिसेंबर महिन्यापासून रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच इंडियन एक्सप्रेस या न्यूज चॅनलने एक बातमी कव्हर केलेली आहे। तर JEE एक्झाम ही वर्षातून 2 वेळा होते, तर विद्यार्थ्यांना 2 चान्स दिले जातात। तर अशाच प्रकारे CET परीक्षेचं आयोजन यावर्षी केलं जाणार आहे। साधारणतः 2 अटेम्प्ट म्हणजेच पहिला अटेम्प्ट विद्यार्थ्यांना देता येणार आहे, याच्यामध्ये मार्क्स कमी असतील तर विद्यार्थी दुसरा अटेम्प्ट देखील देऊ शकतात आणि साधारणतः या दोन्ही एक्झाम एप्रिल आणि मे तर या महिन्यामध्ये नियोजित आहेत। त्यामुळे CET सेलची ही तयारी सुरू झालेली आहे। तर या संदर्भातला GR येईल आणि त्याच्यानंतर तशी नोटीस येईल आणि त्याच्यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे। तर ही माहिती समोर येत आहे। ज्यावेळी नोटीस प्रसिद्ध होईल त्यावेळेस या संदर्भात आपल्याला अपडेट देता येणार आहे। तर याची तयारी अगदी 2 वर्षातून जर CET होणार असेल तर याची अपडेट याच महिन्याच्या अखेरपर्यंत येणं गरजेचं आहे आणि ऑनलाईन फॉर्म आहे ते डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। MST CET PCB PCM आणि इतर विविध ज्या CET आहेत तर यांच्या ऑनलाईन फॉर्म त्यानंतर अगदी ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहिती आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या चॅनलवरती दिली जाते। त्यामुळे अशा प्रकारे सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।